आज नमस्कार। आज सकाळी सकाळी उठले आणि कामाला लागले। आज काल बनविला 1.5 क्विंटल येसूर, आज बनवायचा 1.5 क्विंटल आणखी। आणि मसाला द्यायचा 10 किलो एक जणाला, एक जणाला द्यायचा 3 किलो, एक जणाला द्यायचा 5 किलो येसूर, एक जणाला द्यायचा 30 किलो। आणि सारखं 30 काम सुरूच असतं माझं। मालकाला म्हणलं एवढे पोते धरू लागाव, मालक म्हणले गबस मी नाही अजिबात काम करीत, मी ताटलोय काम करून। तुझं काय काम सांगतेस मला? कचकून पोते उचलायला लागले मला। सकाळपासून नुसतं काम ह्या काही हळद, प्युअर हळद वापरत होता मी, प्युअर धने, प्युअर बाजरी। जुना अर्थ आहे ना, म्हणजे काम करणाराची खातेन किती आणि काय नाही करणाराची उपाशी मरतेन किती। काम करीत राहायचं, अजिबात कधी कचायचं नाही। आणि एवढं खरं आहे, बाई काय करू शकत नाही, बाई काय करू शकते। आज 1500 रुपयावर मी धंदा चालू केला, तर आज मी 15 लाख झाले असते माझे। फक्त ही गिरण घेतली होती मी 7,000ची। 7,000च्या गिरणीनं माझं दलिद्री दूर केली। ही घेतली पुन्हा मग 20,000ची ही गिरणी बाहेर काढणं यंत्र घेतलं 50,000चं। मजा चाललंय आता, फक्त जरा थोडी जागेची अडचण आहे, नाहीतर दिवसाला मी नाही म्हणत 1,000-2,000 कमवू शकते, पण पटांगण नाही। आणि माझी एक इच्छा आहे की 4 तरी बाया कामाला लावायचा, पण ते बाया लावायचं जागाच नाही बसायला, कुठून लावा बाया कामाला? नाही तर आणि धंदा चालणार आपला नाही मोठा। माझी अशी भावना आहे की रोजगार करणाऱ्याच्या हाताला रोजगार मिळावा। मी एक रोजगारच करीत होते ना, आणि रोजगार करता करता समजा मला एक धंदा हे माझ्या मैत्रिणीनं दाखवून दिला की असं करा तसं करा, म्हणजे माझ्या पडत्या काळात ते मला साथ दिली। आणि त्याच्यामुळं मग मी चांगली सवय आहे आता धंद्याला। आता धंदा करून मस्त कर्ज पाणी फेडलं सगळं, काय टेन्शन नाही राहिलं। आता फक्त थोडं घर करायचंय, पत्र्याचं घर आहे म्हणून, नाहीतर धंदा व्यवस्थित चालू। आणि असे धंदे कुणी करावा, तर कुणाचे काम करण्यापेक्षा धंदा केलेला चांगला आहे। आपले धंदे करायचे, फक्त हरायचं नाही। असे कितीतरी माझे मालक तवाले दारू पित होते, पण तितक्या पडत्या काळात माझ्या एका मैत्रिणीने साथ दिली मला, म्हणून आज हे धंदा माझा सक्सेस झालाय। मी 3 लाखाच्या गिरणी मिशनी घेतल्या का, तिकडं 3 आहेत आणि इथं 3 आहेत। आता एक तर इकूनच टाकली, पण ह्या 3 आहेत, ह्यांनी माझी दलिद्री दूर केली। असं काही नाही, फक्त माणसानं काय म्हणले ना, मरेंगे पण नाही डरेंगे, तसं आपण कशातच भेट नाही, काय बी काम करते। काचकून पोते उचली, ते लाईटीचं काम करते, गिरण तिचा जर काय घोटाळा झाला ना तर मीच काढते। काल घोटाळा झाला तिचा, काय करावं मग मीच खुदली गिरण केली नीट, दळला की मग काय येसू, नाही तर मग बसावं लागला असतं हाका मारीत बसावं लागला असतं। कधी येते वाट बघत। पण जे काय धंदा करायचा आहे ना, त्यासाठी आपल्याला सगळं आलं पण पाहिजे, ह्याचा घोटाळा काय आहे ते कळायला पण पाहिजे, त्याचा काय घोटाळा आहे, कशामुळे वाजायला लागली। माझ्या लक्षात आलं, हे दिलं झालं इकडचं, मग लगेच ते आवळून घेतलं, झाली चालू। मग हे काय इकडं तसंच लाईटीचं पण माणसाला कळायला पाहिजे, कोणती वस्तू वापरली ना तर तिचं दुखणं कळायला पाहिजे, तर नाही तर लोकांच्या भरोशाने काही कामाचं नाही। येतात का कधी तेवढी बाजरी बाजरा एक माणूस लावला, ती म्हणला होता ये मी तुमचं कामच करीत नाही, असल्या उभीचं गरमीचं मी काम करणार नाही, एकटीने बाजले 18 थायले एका दिवसात। पण आता रोज 2-3 कालवायच्या, आणि जशी ऑर्डर येईल तसं दळू द्यायचं। आता लग्न सराई सप्तेत, आता आपला सीझनच आहे बघा। आणि